अनिकेत पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला एका धावेसाठी. चिराग मेहर LNCC नवापूर चा ओपन खेळाडू, ओपन संघामधील सुद्धा सलामीवीर आहे. इथं अंडर-21 क्रिकेट सुद्धा त्याच ताकदीने खेळताना दिसतोय. इकरा CC आणि LNCC नवापूर या दोन संघांदरम्यान मॅच आहे. कोणता संघ इथे बाजी मारेल हा सुद्धा एक प्रश्न आहे, परंतु जो बाजी मारेल तो सेमीफायनलचा सामना खेळेल श्री साई माऊली या संघासमोर. पुन्हा एकदा अनिकेतचा चेंडू ऑन साइडला खेळून काढला जातो. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगली मॅच मागील मॅच मध्ये पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनल काय होती, मला वाटतं ती फायनल्स होती की काय असं वाटलं होतं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. अखेरकार मार्कने चेंडू अडवलाय. येतोय सिंगल धावेसाठी. अनया CC वर्सेस साईबा सेमीफायनल नंबर 1. दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस साठी यायचंय. कॅप्टन प्लीज टॉस केले आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू फील्ड झाला. धावचीची संधी मिस. लालच दिलं होतं, लालच दिल्यानंतर चिरागने फटका एक्झिक्यूट केला ऑन साइडला आणि फटका एक्झिक्यूट केल्यानंतर धावा आल्या नाहीत. ती मात्र तितकी दर्दनाक बात आहे. एका धावाने धावफलक पुढे जाते आणि जशी जशी धाव पुढे जाते तसे तसे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू अडवलाय. अक्षयने फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला होता त्या फटक्यावरती कोणत्याही धावेची मोहर लगावलेली नाहीये. येतो डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, शेवटचा चेंडू, 1 to go. 5 धावा दाखल करत, 4 धावा दाखल करतेत. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू गेला बॉर्डरच्या बाहेर, समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन विकेट. 4 धावा. चल बेटा सेल्फी ले ले. थँक्यू. रोहित पाटील नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती येतोय. दोन्ही खेळाडू हरणाऱ्याचे आहेत, एकमेकांसमोर उभे टाकलेत. एका बाजूला चिराग मेहर, दुसऱ्या बाजूला रोहित पाटील. ऑन साइडला चेंडू फील्ड केलाय, फेकता आलेला नाहीये. एकच धाव येते, सिंगल रन. इकरा CC एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संघ आहे टीम LNCC नवापूर. LNCC खूप चांगली साईट आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास सुद्धा तेवढाच असणार आहे. आणि यावेळेला चेंडू येतो डॉट, निर्धाव, कोणतीही धाव नाही. अक्षय आल्यापासून त्याच आक्रमकतेने बॅटिंग करतोय ज्या उद्देशाने तो आलाय. दिशा देण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. एकच धावून पूर्ण केली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल, परंतु ज्या प्रकारची फिल्डिंग करत असताना रोहित समोर आल्यात त्याला पाहता या मॅच मध्ये पूर्ण कॉन्फिडन्सने उतरल्यासारखं चित्र आहे. धावा दाखल करते आहेत 10. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. चेंडू अडवला जाईल का नाही, चेंडू गेलाय मर्यादित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धाव खूप महत्वाची आहे या सामन्यासाठी आणि प्रत्येक धावेने यावेळेला रोहित समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू अडवलाय, जरूर फेकी नाही केली. एकच धाव, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मागील मॅच मध्ये ज्या प्रकारचा अपसेट पाहायला मिळाला, यावेळेचा अपसेट कोणाच्या बाजूने असेल, कोणाच्या बाजूने पराभव असेल, कोणाच्या बाजूने विजय असेल, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16 संघ आहेत आणि कोणातरी एकाला जिंकायचं आहे, हे सुद्धा तितकंच कडू सत्य आहे आणि ते सत्य आपल्याला पचवणं सुद्धा गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्क होती. रोहित सज्ज झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 12 धावा दाखल करते आहेत.
मोठा फटका, चेंडू गेलाय मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना बॉर्डर लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन गडी बाद. अक्षय बॅक टू द डिपार्ट, गॉन. थँक्यू. केतन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. मार्क रॉड्रिक्स नवीन गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि अशा वेळेला समोर फलंदाज आहे चिराग मेहर. केतन त्याला साथ देण्यासाठी आलाय. दोन्ही खेळाडू LNCC साठी खूप महत्वाचे आहेत आणि दोन्ही खेळाडूंची जर क्षमता आपण पाहिली तर अतिशय चांगली आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध आहे आणि अशा वेळेला धावफलकावरती दाबा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आहेत 12. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एकदाब येते. काय लाऊड कॉल आहे स्टेपचा, जबरदस्त. कालपासून आपण पाहतोय बहुतांश यष्टिरक्षक जे स्टेपचा कॉल देत आहेत ना, तो अंपायरच्या कॉलपेक्षा मोठा आहे आणि ही मोठी बाब आहे. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट स्विंगर बॉल. एकच धाव देऊन जाते. चिरागला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व. चिरागला माहिती आहे कधी चार्ज व्हायचं आहे. केतनला माहिती आहे त्याला साथ कशी द्यायची आहे आणि त्यामुळे LNCC नावापुढे तितकं सोपं राहणार नाही आहे. इकरा CC साठी सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलं एका धाब्यासाठी. एका धाब्याने धावफलक पुढे जातोय. आपण पाहत आहोत अंडर-21 बिग बॅश प्रीमियर लीग सीझन 2. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा आणि ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला घेऊन आले आहेत आमचे अहमदराजा मनसुरी. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय पुन्हा एकदा मर्यादित क्षेत्रामध्ये. रोहितने पाय अशा प्रकारे टाकला की जणू काही चेंडू दिसलेलाच नाहीये. चेंडू गेलाय डिक्लेअर मध्ये. एक धाव सिंगल येते आणि या सिंगल धावफलक पुढे जातोय. 4 चेंडूचा खेळ, 16 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. मार्क रॉड्रिक्स पुन्हा एकदा. यावेळेला बॅटची एज, परंतु यष्टिरक्षकाने केली चूक. चेंडू गेला एका धाब्यासाठी, सिंगल धाव मिळेल परंतु अजूनही एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे इकरा CC ची. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, त्यामध्ये एक चौकार अनिकाच्या षटकामध्ये आला होता शेवटच्या चेंडूवरती जो अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिला. रोहितने ज्यावेळेला षटक घेतलं त्यावेळेला 1 डॉट आणि 1 विकेट आली होती, ती सुद्धा अक्षयची. 4 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. मार्कने आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 5 धावा खर्चिक केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. केतन समोर आहे. मार्कचा शेवटचा चेंडू ड्राईव्ह केलाय एका धाब्यासाठी. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती LNCC नावापूर. God, one more innings. Thank you to say. शेवटची 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती. धीरज येतोय. पहिला 3 षटकाचा खेळ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला एका धाब्यासाठी. अनिकेत. समीरपाडा प्रीमियर लीग मध्ये अनिकेतचा खेळ खूप चांगल्या प्रकारचा झाला होता टर्फ क्रिकेटमध्ये आणि तिथून तो खेळाडू उदयाला आलाय आणि आता अंडर-21 क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाला या गुप्तचरपाड्यामध्ये. अनया CC, अनया मनसुरी बिग बॅश लीग मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव येते. कॅल्क्युलेशन क्लिअर आहे, रणनीती क्लिअर आहे चिराग आणि केतनची. धावफलकाला पुढे नेणं आणि बॉल टू रनच्या वरती धावा ठेवणं आणि त्यामुळे त्यांची जी फटकेबाजी आहे ती अजूनपर्यंत तरी निदर्शनास आलेली नाहीये. सिंगल रन मिळते. एका धावने धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 21 धावा धावफलक करते. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. पहिल्या सेमीफायनलचा टॉस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. चिराग मेहरच्या बॅट मधून मोठा फटका. विकेटचं पतन गडी बाद, गॉन.
वर्षा थँक्यू. शेवटची 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा धावफलकावरती जर आपण पाहिलं तर आहेत 21-21 वरती धावफलक थांबलेलं. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज राज येतोय. सलमान शेख या स्पर्धेतील सर्व चेंडू त्यांच्याकडे जातात असं जावेद मनसूर यांनी सांगितलं. आणि ही सुद्धा एक वेगळी बातमी आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चला घाई करा. अरे बापरे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा धीरज चांगली गोलंदाजी आतापर्यंत. त्यावेळेला मोठा फटका मारायचा होता राजला. थोडक्यात थांबलेत. शेवटच्या क्षणाला त्याने संयमी पवित्रा घेतला आणि एकच धाव या चेंडूवरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 22 धावा धावफलकावरती. इकरा सीसी वर्सेस एलन सीसी नाबापूर या 2 संघांदरम्यानची मॅच आहे. दिशा देण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू गेलाय. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एकदा डाऊन पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न नाही. केतनला तितकीशी चान्स मिळाले नाहीयेत. 4 षटकांचा खेळ संपला. 23 वरती धावफलक थांबलाय आणि 24चं टार्गेट ठेवलं गेलंय इकरा सीसी समोर. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. मुंबई 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 मुंबई. आणि इकडे आवाजही आपलाच हवा. Everybody make it better. बाहेर कर तिथून बाहेर करताना.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. 24चं टार्गेट आहे. केतन गोलंदाजी मागवती समोर मार्क रॉड्रिक्स नॉस्ट्राकेनला रोहित पाटील. पहिला चेंडू खेळपट्टीवरती खेळून काढला गेला. एकदा धावून पूर्ण केली जाते. कॅल्क्युलेटेड पाहायचं झालं तर बॉल टू रनचं समीकरण आहे, परंतु ही क्वार्टर फायनलची मॅच आहे ना, त्यामुळे दोन्ही संघांना मेहनत तर करावी लागणार आहे, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. पहिला चेंडूवरती एक धाव. सावपालकाला सुरुवात झाली आहे. रोहित पाटील महत्वाचा खेळाडू या मॅच साठी, कारण याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी याचाच अर्थ असा त्याने संघासाठी खूप चांगली कामगिरी केली एखाद्या मॅच मध्ये, म्हणून या महत्वाच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच्याकडून तीच अपेक्षा असणार आहे. आणि या अपेक्षा असणाऱ्या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होते यावरती सुद्धा लक्ष असेल. शॉन कहाँ पे? शॉन आप आइए. तिथला पडदा वरती कर, पडदा वरती कर ना. हाँ पड़दा वर कर. थँक्यू. रोहित पाटील स्ट्राईक एंडवरती या पुढील चेंडूसाठी. केतनचा हा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. टॅप केला चेंडूला. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव येते. एखादा धाव फलक पुढे जाईल. प्रत्येक चेंडूवरती एक धाव गरजेची आहे, परंतु प्रत्येक चेंडूवरती एक धाव येईलच याची गॅरंटी नाही आहे, आणि त्यामुळे एकदा तरी रिस्क घेताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळू शकतात. म्हणून केतन यावेळेला गोलंदाजी कशा प्रकारची करतो यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. सिंगल रन. एक धाव. धावून पण 90 डिक्लेअर मध्ये जाणार हा चेंडू. एक धाव मिळते. आपण पाहू शकता संपूर्णतः हे जे फ्लॅक्स बॅनर त्याच्यावरती विविध सहकर्ते ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान दिलंय. स्टुडंट स्पोर्ट्स हुसेनभाई, अजमत शेख, जहीरभाई, त्यानंतर झरत मॅडम, अक्रम शेख, माजी नगरसेवक रंजनदादा पाटील, माजी नगरसेवक सरांदादा पाटील, प्रफुल्ल साने साहेब आणि नरेंद्र पाटील साहेब, या सर्वांचे मनपूर्वक आभार. खूप मोठं योगदान आहे. फैयाजी शेख असतील, आमचे सरफराजी शेख असतील, ज्या प्रकारचं त्यांनी योगदान दिले या स्पर्धेसाठी लाख मोलाची बाब आहे. अंडर-21चं क्रिकेट आपण पाहतो. 21 वर्षा अंतर्गत हे सर्व खेळाडू आहेत. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. धावफलकावरती इकरा सीसी या संघाचा धावफलक पाहायला मिळतोय. 18 चेंडूने 18 धावांची गरज आहे. कोणती विकेट गेलेली नाही जमेची बाजू, परंतु चिराग मेहर इथे कशा प्रकारची गोलंदाजी करतोय यावरती सुद्धा नजर असणार आहे. मागील मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये झालेल्या चुका म्हणजेच नो वाईड त्यावरती झालेले प्लस डोकेदुखी यावेळेला धावत नाहीये. डॉट बॉल येतोय. कहाणीमध्ये ट्विस्ट. हा चेंडू ऑन साइडला स्वीप करायचा होता. चेंडू पडलाय खेळपट्टीच्या प्रेमात. येतोय डॉट बॉल. ज्या डॉट बॉलची अपेक्षा होती तो डॉट बॉल आलाय. इकरा सीसी, आपको सबको बाहर जाना है वहां से. इकरा सीसी, चलिए दोस्त आपको ही बाहर जाना है. जो पीला कपड़ा उसके बाहर जाना है. यस थैंक यू. क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि इथून जिंकणारा सेमीमध्ये दाखल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता. रोहितने सन्मान दिलाय. एकच धाव येते. 2 चेंडूने एक धाव आतापर्यंत चिरागने खर्च केले. चिरागला माहित आहे इथून पुढे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कारण एक धाव वरती म्हणजे एक चौकाराची मॅच बनते, आणि म्हणून तो चौकार येईल की अतिरिक्त धाव येईल की अजून काय घडेल या सर्व गोष्टींची चर्चा होईल. मॅच मोठी आहे कारण इथून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये पात्र होणार आहे आणि तो 2 हात करेल श्री साई माऊली या संघासमोर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू गेलाय. 2 पायांच्या मधून सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. हॅलो शेख. थँक्यू. हॅलो. चिराग एक डॉट आला जरूर, परंतु त्यानंतर चौकार सुद्धा आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हलक्या हाताने पुश केलंय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील केतन तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा धावफलकात लगावलं गेल्यात. एक डॉट आला त्यावेळेस वाटलं होतं की LNCC नवापूर संघ चांगल्या प्रकारे कमबॅक करेल, परंतु त्यानंतर जो चौकार आलाय त्याने मात्र कमबॅक थोडासा लांब झालाय. दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर मध्ये. एक धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जातं. जाऊन पोहोचलं 13 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आता शेवटच्या चेंडूवरती काय घडेल यावरती सुद्धा लक्ष असणार आहे.
एकंदरीत धावफलकाचा जर विचार करायचा झाला तर 24चा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच इथून अजूनही 11 धाब्यांची गरज आहे 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू 11 धाबा हे इक्वेशन, या इक्वेशन मध्ये मॅच आहे. अशा वेळेला चिराग मेहर समोर मार्क रॉड्रिग्स फलंदाजी करतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअरच्या दिशेने, 1 धाव मिळते. 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धाबा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12, त्यामध्ये 10 धाबांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाटील नेटवर्कची आमची संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारचं कार्य करते. प्रत्येक गोष्टीचं बाद में देगा बोलो. प्रितेश येतोय नवीन गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला प्रितेशवरती जबाबदारी मोठी आहे. कमी वयामध्ये ओपनचे क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. जेकेसीसी अर्नाळ्यासाठी खेळतो. आज या मॅच दरम्यान LNCC नावापूरला रिप्रेझेंट करतोय. पहिला चेंडू, पहिला हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो 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 चेक, थँक्यू. उधर कुछ डाल मत, वो खाली बोर्ड लफड़ा होता है, वायर हिलता तो बीच में आवाज जाता है. पहिला चेंडू डॉट येतोय. प्रितेशने पुन्हा एकदा बिगुल वाजवलंय. मॅच मध्ये कमबॅक केला जाईल का या चेंडूने, यावरती सुद्धा नजर असणार आहे. केतन ऑन साईडला स्ली पोझिशन मध्ये आलाय आणि यावेळेला स्ट्राईक एंडवरती रोहित पाटील आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. दिशा देण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही, सिंगल धाव. 15 धाबा दाखल करतो. 2 चेंडूचा खेळ झाला, अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूचा अजून खेळण्यास शिल्लक आहे. अशा वेळेला प्रितेश समोर मार्क रॉड्रिग्स ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डिक्लेअरच्या दिशेने, चेंडू अडवलाय. राजने फेकी करेल तोपर्यंत एक धाव डाऊन पूर्ण केली जाते. पहा अजूनही 1 धावेचा फासला आहे. 1 चेंडू ऍडिशनल आहे, त्यामुळे 8 धावांची गरज असणार आहे 9 चेंडूंमध्ये. हे इक्वेशन आहे या मॅचची. तितक्या सहजतेने सामना जिंकला जाईल की अजून काही ट्विस्ट पाहायला मिळतील. दिशा दिली गेले, 1 धाव येते, सिंगल मिळेल, 1 धाव येते. अटॅकिंग फील्ड कधी लगावली जाणार, त्यावेळेला काय पवित्र असणार आहे, तो 1 धावेचा फासला मिटवला जाईल का याची सुद्धा चर्चा होणार आहे. ICRA वर्सेस LNCC नवापूर या 2 संघांदरम्यानची मॅच आहे आणि या मॅच मध्ये खूप साऱ्या जणांच्या नजर आहेत. थोड्याच वेळात ज्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट स्पॉन्सर्ड केले गेले, त्या स्पर्धेला जे टी शर्ट आपण मॅन ऑफ द मॅच रूपाने पाहतोय त्याचे सहकर्ते पुरस्कर्ते आदरणीय प्रफुल्ल साने साहेब यांचं आगमन होईल. 18 धाबा दाखलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 7 बॉल रिमेनिंग, 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रितेश स्ट्राईक गोलंदाजी मार्कवरती आहे. अशा वेळेला मार्क रॉड्रिग्स स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. ICRA साठी जमेची बाजू काय आहे तर एकही विकेट गेलेली नाही आहे. आणि दुसऱ्या एंडकडून जर आपण पाहिलं LNCC नवापूरला तो 1चा फासला आहे, ते कमी करण्याचं चॅलेंज आहे. यानंतर सेमीफायनल चालू होणार आहे आणि ती सेमीफायनल पहिली असेल साईबा वर्सेस अनाया CC या 2 संघांदरम्यान. आणि त्यानंतर दुसरी सेमीफायनल ज्या वेळेला खेळली जाईल यामधील विजेता संघ त्यांच्या समोर असेल श्री साई माऊली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 3रं षटक मार्गस्थ आणि अशा वेळेला प्रितेश फिल्डिंगची सजावट करतोय. पाहूयात प्रितेशला त्या सजावटीमध्ये कितपत यश प्राप्त होतंय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज मार्क रॉड्रिग्स आहे. मार्कला कितपत यश मिळतंय, मार्क कशा प्रकारची कामगिरी करतोय किंवा ICRA कशा प्रकारे कामगिरी करतोय किंवा प्रितेश कशा प्रकारे कमबॅक करतोय यावरती नजर असणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डॉट. कहानी में ट्विस्ट आता हुआ. 6 गेंदे शेष, 6 रनों की जरूरत. काय गरज होती का या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची. एका बाजूला चेंडू जर का दिशा दिली असती तर कदाचित
एक धाव मिळाली असती तर फासला कायम झाला असता. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 में 6 मॅच फसता हुआ. या अगोदरची मॅच जर आपण पाहिली तर शेवटची 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती दुर्वेश वरती नजर आहेत. दुर्वेश वरती जबाबदारी आहे. दुर्वेश वरती विश्वास आहे. पाहुयात विश्वासाला सार्थ कामगिरी करतो का. समोर रोहित पाटील आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डिक्लेअरच्या दिशेने. चेंडू गेला एका धाबेसाठी. अक्षय गतिमान पद्धतीने जरूर आला परंतु जोपर्यंत चेंडू अडवलाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. डिक्लेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव मिळते. पुन्हा एकदा दुर्वेश 6 चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव येते आणि आता सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय तब्बल 20 वरती. 4 चेंडूने 4 धावांची गरज आहे. दोन्ही बाजूने चिर शांतता आहे. त्याचं कारण असं हा सामना कोणत्याही बाजूने झुकू शकतो आणि म्हणूनच या वेळेला हा सामना कशा प्रकारे आपल्या बाजूने झुकवायचा यासाठी प्रयत्न करते टीम LNCC नवापूर. परंतु दुसऱ्या एंड कडून इकरा CCचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते सुद्धा विचार करतील या 4 धावा कशा प्रकारे कंप्लीट करायच्यात. हॅलो शेवटचे 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली. स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. रोहित आणि मार्क मैदानाच्या आतमध्ये विकेट गेलेली नाही आहे परंतु दुसऱ्या एंडकडून दुर्वेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात आणि 3 धावांची गरज आहे. टीट फॉर टॅट असा सामना चालू आहे. जशाच तसे उत्तर दिलं गेलं समोरच्या एंड कडून. अपेक्षित धावा जमलेला नाही. त्याचं कारण असं आहे चौकार आला होता आणि त्याने मात्र फासला वाढवलाय. दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू गेला ऑफ साईडला. एक धाव येते. सिंगलने धावफलक पुढे. आता मात्र 2 चेंडू 2 धावा. काय अटॅकिंग फील्ड लगावली जाईल का. काय अटॅक केला जाईल का. काय एक धाव काढली जाईल की चौकार येईल की गोलंदाज विकेट घेईल. सर्व शक्यता असणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका कारण अजून खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. 2 चेंडू 2 धावांची गरज. LNCC नवापूर की इकरा CC हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खूप सुंदर नजारा या गुप्चरपाड्याच्या ऐतिहासिक मैदानावरती ज्या ठिकाणी ही अंडर-21 ची स्पर्धा आपण पाहतोय. अंडर-21 प्रीमियर लीग बिग बॅश लीग सीझन 2 जिंकणारा संघ क्वालिफाय होईल फाईन सेमीसाठी आणि यावेळेला कोणता संघ जिंकेल यावरती सुद्धा नजर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. 1 चेंडू 1 धाव. सामना बिलकुल त्या स्थितीमध्ये आलाय ज्या स्थितीमध्ये मगाची मॅच होती. या अगोदरची क्वार्टर फायनल अशाच प्रकारे झाली जिथे 1 चेंडू 1 धाव झाली नव्हती. चांगला झेल टिपला होता ओमकारने आणि तो रबाडाचा झेल मॅचला बदलणारा ठरला होता. या स्पर्धेमध्ये मोठा अपसेट देणारा ठरला होता. या मॅच मध्ये 1 चेंडू 1 धावेला चेस करत असताना मार्क रॉड्रिग्स यांच्याकडून जर का चूक झाली फायदा होईल LNCC ला परंतु जर का एक धाव निघाली तर नुकसान होईल LNCC ला. दोन्ही बाजू समान आहेत. दोन्ही बाजू चर्चा करतायत विचार करतायत आणि आता शेवटचा बॉल ध्रुवेश कशा प्रकारे टाकतो यावरती सुद्धा नजर असणार आहे. लास्ट बॉल 1 चेंडू 1 धाव. मार्क समोर ध्रुवेश. चिराग ऑफ साईडचा ऑन साईडला आलाय. राजला तिकडे पाठवलंय. 1 धाव निघेल की अजून काय घडेल. टॅप केलाय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय आणि